एका छोट्याशा गावात विठू नावाचा एक गरीब पण अत्यंत प्रामाणिक शेतकरी राहत होता. विठूची देवावर अथांग श्रद्धा होती. दिवसभर शेतात कष्ट करायचे आणि उरलेल्या वेळात विठ्ठलाच्या भक्तीत लीन व्हायचे हाच त्याचा रोजचा नियम होता. पण गरिबीने त्याचा पिच्छा सोडला नव्हता. घरात खायला अन्नाचा कण नव्हता. विठू मनोभावे पूजा करत असतानाच त्याची पत्नी लक्ष्मी काळजीने तिथे आली आणि म्हणाली, अहो ऐकलंत का? जरा ते टाळ वाजवणं बंद करा आणि माझं ऐका. घरात खायला अन्न नाही आणि तुम्ही तासनतास देवापुढे बसून आहात. आज सावकार धोंडीबा आपल्या दारात येणार आहे. गेल्या वर्षी घेतलेल्या कर्जाची मुदत आज संपतेय. जर आज त्याचे पैसे दिले नाहीत तर तो आपली एकमेव शेती जप्त करेल आणि आपण रस्त्यावर येऊ. यावर विठू शांतपणे हसला आणि लक्ष्मीला म्हणाला, लक्ष्मी, अगं काळजी का करतेस? तो विठू माऊली आहे ना पाठीशी. ज्याने चोखामेळ्याची गुरं राखली तो आपल्यासारख्या गरिबांना उपाशी मरेल का? त्या भगवंतावर विश्वास ठेव, तो सगळं काही ठीक करेल. तेवढ्यात दारात कोणाच्या तरी ओरडण्याचा आणि काठी आपटण्याचा उद्धट आवाज आला. गावातील खाष्ट सावकार धोंडीबा दारात आला आणि रागाने ओरडला, का रे विठ्ठल्या? झाला का तुझा देवदेव? आण माझे पैसे बाहेर, नाहीतर चालता हो या घरातून आणि शेतातून. आज 1 रुपयाही कमी चालणार नाही सांगून ठेवतोय. विठूने हात जोडले आणि म्हणाला, राम राम सावकार. बसा ना. सावकार, यंदा पाऊस वेळेवर पडला नाही, पीक हातात आलं नाही. मला फक्त 2 महिन्यांची मुदत द्या, मी तुमचे पाय धरून पैसे परत करेन. पण सावकार ऐकायला तयार नव्हता. तो म्हणाला, शेतकरी माणसाची एकच रडगाणी, मला तुझी नाटकं नको. पैसे आहेत का ते बोल. तेव्हा लक्ष्मी रडत म्हणाली, सावकार, घरात सोन्याचा एक तुकडाही उरला नाही. देवाच्या मूर्तीशिवाय आमच्याकडे काहीच नाही. आमची शेती सोडू नका, आमची मुलं उपाशी मरतील. सावकार टोमणे मारत म्हणाला, मला काही माहीत नाही. जर आज संध्याकाळपर्यंत पैसे मिळाले नाहीत तर उद्या सकाळी या जमिनीवर माझं नाव असेल. तुमच्या या देवाला सांगा, जर तो खरा असेल तर त्यानेच यावं मदत करायला. असे बोलून सावकार तिथून निघून गेला. सावकार गेल्यानंतर विठू पूर्णपणे खचून गेला. त्याने देवाच्या मूर्तीसमोर हात जोडले आणि आर्त हाक मारली, विठ्ठला माऊली, आज तुझ्या अस्तित्वाची परीक्षा आहे रे. मी कधी तुझ्याकडे स्वतःसाठी काही मागितलं नाही, पण आज माझा संसार रस्त्यावर येईल. लोकांचा तुझ्यावरचा विश्वास उडेल रे देवा. धावून ये माझ्या विठुराया. विठूने खऱ्या मनाने मारलेली हाक रिकामी गेली नाही. अचानक हवेचा एक गार झुळूक आली आणि घराच्या दारात एक अत्यंत सुंदर पांढरी शुभ्र गाय येऊन उभी राहिली. तिच्या गळ्यात एक सोन्याची घंटी आणि एक छोटी कापडी पिशवी बांधलेली होती. गायीच्या चेहऱ्यावर एक वेगळेच दैवी तेज होते. ते पाहून लक्ष्मी आश्चर्याने म्हणाली, अहो बघा, दारात कोण आलंय? एवढी सुंदर गाय आपल्या दारात. हिच्या डोळ्यातलं तेज तर बघा. विठू धावत गायीजवळ गेला आणि तिच्या चरणांना स्पर्श केला. गाय प्रेमाने विठूचे हात चाटू लागली. विठू म्हणाला, लक्ष्मी, ही सामान्य गाय नाही. हिच्या डोळ्यात बघ, किती कारुण्य आहे. ही तर साक्षात माझी माऊली आली आहे. माझ्या विठुरायाने माझी हाक ऐकली. लक्ष्मीने गायीच्या गळ्यातील ती पिशवी पाहिली आणि म्हणाली, अहो, हिच्या गळ्यात एक कापडी पिशवी बांधलेली दिसतेय. जरा बघा तरी त्यात काय आहे. विठूने गायीच्या गळ्यातील ती पिशवी सोडवली आणि उघडली तर काय आश्चर्य. त्या पिशवीतून सोन्याची लखलखती नाणी खाली पडली. सोबत एक चिठ्ठी होती. विठूने ती चिठ्ठी वाचली, ज्यावर लिहिले होते, विठू, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो. ही सोन्याची नाणी सावकाराला दे आणि कर्जमुक्त हो. मी नेहमी तुझ्या सोबत आहे, तुझा विठ्ठल. लक्ष्मी आणि विठू यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. संध्याकाळच्या वेळी सावकार धोंडीबा हातात जप्तीचे कागदपत्रे घेऊन पुन्हा दारात आला आणि म्हणाला, काय रे विठ्ठल्या, चालला का गाशा गुंडाळायला की देव आला पैसे द्यायला? विठू शांतपणे पुढे आला आणि त्याने ती सोन्याची नाणी सावकाराच्या हातात ठेवली आणि म्हणाला, होय सावकार, माझा देव आला. घ्या तुमची मुद्दल आणि व्याज. माझी जमीन मोकळी करा आणि हा कागद फाडून टाका. ती सोन्याची नाणी पाहून सावकार थक्क झाला. तो म्हणाला, एवढं सोनं कुठून आणलं हे? चोरी केलीस की काय? पोलीस बोलवू का? विठू म्हणाला, नाही सावकार, आम्ही चोरी नाही केली. ही बघा ती माऊली, जिने माझ्या भक्तीची हाक ऐकली आणि स्वतः गायीच्या रूपात येऊन आमची मदत केली. सावकाराने जसे गायीकडे पाहिले तसा गायीच्या मागून विठ्ठलाचे रूप प्रकट झाले आणि संपूर्ण घरात एक दैवी प्रकाश पसरला. सावकाराच्या हातातून काठी आणि कागदपत्रे गळून पडली. सावकार थरथर कापत गायीच्या पाया पडला आणि म्हणाला, मला क्षमा करा माऊली, मला क्षमा करा. मी पैशाच्या गर्वात आंधळा झालो होतो. विठ्ठला, तू खरोखर गरिबांचा वाली आहेस. मी आजपासून कोणालाही त्रास देणार नाही. विठू, लक्ष्मी आणि सावकार सगळ्यांनी मिळून गायीला नमस्कार केला. गाय आनंदाने हंबरली आणि हळूहळू चालत अदृश्य झाली. मित्रांनो,
देवाची पूजा जर खऱ्या, प्रामाणिक आणि निष्पाप मनाने केली तर देव माणसाच्या, प्राण्याचे किंवा कोणत्याही रूपात धावून येतो. गरज असते ती फक्त विठूसारख्या खऱ्या भक्तीची आणि अथांग विश्वासाची. जर तुम्हाला ही सुंदर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हरी विठ्ठल.